क्या बोलती पब्लिक, आज परत एक स्पेशल डिश आपण बनवणार आहोत ज्याचं नाव आहे चिकन फ्रँकी रोल। ठीक आहे, तर आपण किचन कडे वळूया आणि बनवूया। एकदम लज्जतदार चटपटा आहे, खायला मजा येईल। ते बनल्यानंतरच मी तुम्हाला भेटणार आहे, दाखवणार आहे। तसं पण मी व्हिडिओ मध्ये असणार तुमच्या सोबत, तुम्ही पण माझ्या सोबत राहा। आपण बनवूया आणि बघा, घरच्या घरामध्ये बाहेरचं जे आपण विकत येऊन खातो ते एकदम घरी मस्तपैकी बनवणार आणि अख्खा कुटुंब आपण खाणार आहे। तर चलो अभी किचन घेत राहू। तर मित्रांनो, आपण किचन मध्ये आलेले आहोत। आता हे बघा, सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आपले चिकन फ्रँकी रोल साठी। मैदा आहे, त्याच्यानंतर हे बघा, हे बोनलेस चिकन आहे। जे मी बोनलेस चिकन आणलेलं त्याला छोटा छोटा तुकडा करून घेतलेला आहे। आणि हे आपले कांदे आणि कोबी आहेत आणि हे सगळे मसाले आहेत। तर हे सगळे आपण बनवूया आता। तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि हे चिरून झाल्यानंतर एकत्र करून याला आपण चिकनला फोडणी वगैरे देऊन मसाले व्यवस्थित टाकून त्याला चिकनला मॅरिनेट करायचं मसाल्यामध्ये, जेणेकरून आपली फ्रँकी व्यवस्थित झालं पाहिजे। ह्या प्रकारे आपल्याला हा पूर्ण मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। जसं मऊ झालं याच्यामध्ये सगळे आपण खडे मसाले टाकूयात आणि व्यवस्थित चिकनला बनवून घेऊयात। ह्यात काही मसाले टाकूया, जसे आपलं मिरची पावडर झाली, मिरची पूड, जिरे पूड, हळदी, गरम मसाला, चिकन मसाला, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करूया। आणि स्वादानुसार मीठ टाकून, थोडीशी कोथिंबीर टाकून, थोडंसं पाणी टाकून याला आपण व्यवस्थित परतून घेऊया मस्तपैकी। हा मसाला एकदम छानपैकी आपला रेडी होईल। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ते कट केलेले म्हणजे कापलेले छोटे छोटे चिकनचे पीसेस टाकू याच्यामध्ये। जे मी बोनलेस आणलेलं होतं, छोटे छोटे आपल्याला मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेलं होतं। हे बघा, हे अशा प्रकारे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि ह्याला शिजायला ठेवूया। जसा हा पूर्ण व्यवस्थित शिजणार, मसाल्यामध्ये ॲड होणार, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं फिरवून मस्तपैकी झाकण ठेवूया याच्यावरती आणि याला 10 ते 15 मिनिटं आपण शिजायला ठेवून देऊया आता। ओके, आता आपण मैदा मळून घेऊया याला छानपैकी मऊपणाने, जेणेकरून आपले फ्रँकी व्यवस्थित झाले पाहिजे। त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस चालू करूया। आता आपला मैदा मळून झालेला आहे, तर चिकन बघूया। हे बघा, तर मस्तपैकी आपलं चिकन रेडी झालेलं आहे फ्रँकी रोलसाठी। हे बघा, असं जरा ड्रायमध्ये आपल्याला मसाला मॅरिनेशन करून चिकनला शिजवून काढायचं आहे। अशा प्रकारे किती छान दिसतंय बघा। आता आपण घेऊ फ्रँकीसाठी, तर आपल्यासोबत बनून राहा। क्या बोलती पब्लिक। हा, आता आपण याला लाटायला सुरुवात करूया। ह्याचे असे गोळे गोळे बनवून पहिला साईडला ठेवूया। त्याच्यानंतर एक एक करून याला आपण आता लाटून घेऊया आपल्या चिकन फ्रँकीसाठी। आणि प्रथमात ह्याला जे आपण लाटून घेणार आहोत त्यावरती जेव्हा याला आपण टाकणार आहोत त्यावेळी ह्याला आपल्याला कच्चापणमध्ये जरा भाजून घ्यायचं आहे। डायरेक्टली पूर्ण भाजायचा नाही, याला हलका हलका कच्चा जसा असतो तसा याला व्यवस्थितपणे सगळे एक एक करून असा भाजून घ्यायचं। त्याला आपण साईडला ठेवूया, नंतर परत फ्रँकी बनवायला आपण स्टार्ट करूया। तर हे बघू शकता तुम्ही, या अशा प्रकारे लाईटली एकदम हलकापणाने आपल्याला याला भाजून घ्यायचं तव्यावरती। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो याचे आकार, याची सॉफ्टनेस, सगळं काही। हे बघा, लाटतो का ना, येतं का ना मला पण गोल गोल लाटायला। हा 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 मंडळी, सगळे घरच्या घरी बनवा, काही बाहेरचं आणून खायची गरज नाहीये। हे बघा, किती मस्तपैकी झालेले आहेत। हे बघा, सॉफ्ट मऊ सगळं झालेलं आहे। आता याला आपण प्रिपरेशन करूया, व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून आपला आता फ्रँकी धमाकेदार होणार आहे। आणि त्याच्यासाठी
हे बघा, हा फॉईल पेपर आहे. फॉईल मीन्स बटर पेपर आहे. याच्यामध्ये आपल्याला हे फ्रँकी रोल रॅपिंग करायचं आहे. तर हे मी थोडंसं टाकलंय बटर आणि याच्यामध्ये आता आपला फ्रँकी जे मी बनवलेला आहे, मैद्याचा जो पोळा बनवलेला आहे, त्याला नीटपणे आता भाजून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यावरती चिकन आणि जो आपण बनवलेला आहे कांदा आणि काकडी किंवा कोबी म्हणा, त्याला कापून जो एक सॅलड बनवलेला आहे ते त्याला डेकोरेटिंग करूया या अशा प्रकारे. आणि याच्यानंतर याच्यामध्ये जरासा सॉस टाकूया. तुमच्या आवडीचा कोणताही सॉस तुम्ही वापरू शकता. आणि हे चिकन अशा प्रकारे याला आपल्याला आतमध्ये फिल करायचं आहे, भरून घ्यायचं आहे. आणि नंतर याला परत थोडेसे कांदे टाकायचे, कोबी टाकायचं. आणि हे बघा, मिल्की मिस्टचा चीज आहे माझ्याकडे. हे चीज पण मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, अन्यथा अवॉइड करा. आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. आणि याला आता दुमडूया. हे अशा प्रकारे दुमडून या बटर पेपरमध्ये याला आपल्याला आता रॅप करायचं आहे एकदम छानपैकी, जेणेकरून त्यातून मटेरियल पडलं नाही पाहिजे. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपला चिकन फ्रँकी रोल झाला रेडी. आहे का नाही बाहेरपेक्षा? आता या खायला. हे बघा, रेडी झाला आपला चिकन फ्रँकी रोल. क्या बोलते पब्लिक? चला आता जाऊया खायसाठी. तर मंडळी, आपला चिकन फ्रँकी रोल बनून झालेला आहे. एकदम चमचमीत, टवटवीत, एकदम चटपटा. तुम्हाला मी दाखवतो. आपण खाऊया आणि मस्त खाता खाता मजा करूया. ठीक आहे? तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. तुम्हाला मी दाखवतो चिकन फ्रँकी रोल. आता आपण खाऊया. हे बघा, एक नंबर बनलेला आहे, एक नंबर. बाहेरच्या मार्केटपेक्षा स्वस्त आणि मस्त. घरातल्या घरामध्ये आता कुटुंब खातो. तुम्ही पण बनवा, खावा. थँक्यू सो मच. विजिट अगेन फन विथ होम्स. थँक्यू. बाय बाय.